नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड करताना काळजी करून ऊस लावायला पाहिजे आणि एक डोळा टिपरी पद्धत किंवा कांडी पद्धत का लावायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. हा आपला खोडवा प्लॉट आहे. 6 बाय 1.5 या अंतरावर याची लागवड केली ती आणि झालंय काय की अंतर व्यवस्थित होतं. कांडी पद्धत एक डोळा लावलेली होती. त्याने काय की जे खोडव्यात मराठवाड्यात कचपण होतं तयार, म्हणजे लागवडीला आपण 2, 2.5, 3 टन बेणं दाबतो. एका प्लॉट आपला चांगला येतो, पण मग खोडव्याला जास्त ऊस संख्या होती आणि ऊस संख्या जास्त झाली की मग ऊस मरण्याची जास्त दाट शक्यता असते आणि बरेचसे ऊस आपले वर जात नाही. आपण अन्न पण चांगलं देतो, पण खोडवा हे ऊस पिकातलं बोनस उत्पादन असतं. त्यामुळे खोडव्याला जपणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघू शकतात हा खोडवा बघा. आता हे इथे एक बेट आहे, म्हणजे हा इथे एक डोळा लागलेला होता, तर खोडव्यामध्ये पण त्याचं व्यवस्थित रूपांतर झालं त्या बेटाचं. त्याच्यानंतर 1.5 फुटावर पुढे हे एक बेट आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या खोडव्याची हे चालू आहे कंडिशन सध्या. तर नक्कीच ऊस लावताना चांगली काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपला खोडवा पण चांगलं उत्पादन खोडव्याचं निघलं पाहिजे. ऊसाची जात ही 86-032 आहे. 6 बाय 1.5 या अंतरावर ही लागवड केली ती आणि आता त्याचा खोडवा अशा प्रकारे आलेला तुम्हाला दिसेल. बघा तुम्ही किती मस्त खोडवा आलेला आहे. हा पूर्ण त्याची विरळणी करणं चालू आहे. विरळणी म्हणजे थोडंफार कचपण. आता खोडवा हे बघा तुम्ही, मागच्या वर्षी तुटलेला बेट हे अशा प्रकारे हा खोडवा उत्तमरित्या आलेला तुम्हाला दिसेल. बघू शकता इकडं पण बघा. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.